नमस्कार मंडळी. सकाळी उठल्यावर तुमच्या दारात किंवा अंगणात एक दिव्य मंद सुगंध दरवळतो आणि जमिनीवर शुभ्र फुलांचा सुंदर गालिचा पसरलेला दिसतो. हे दृश्य कशाचे असते? नक्कीच ते असते पारिजातकाचे किंवा प्राजक्ताचे. आज आपण या अत्यंत पवित्र, औषधी आणि मनमोहक प्राजक्ताच्या झाडाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, या झाडाचे महत्त्व केवळ सुगंधापुरते मर्यादित नाही, तर त्याला मोठे पौराणिक संदर्भ आहेत. प्राजक्ताच्या उत्पत्तीबद्दल 2 प्रमुख कथा सांगितल्या जातात. या दोन्ही कथा अत्यंत मनोरंजक आहेत. त्यातील पहिली कथा म्हणजे समुद्र मंथनातील उत्पत्तीची कथा. पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून 14 रत्ने बाहेर आली. या 14 रत्नांमध्ये कल्पवृक्ष म्हणजे इच्छित फळ देणारे वृक्ष आणि त्यासोबत पारिजातकाचे झाड देखील होते. या दिव्य झाडाला देवांचे राजा इंद्र यांनी आपल्या नंदनवनात नेले. अशा प्रकारे पारिजातकाची उत्पत्ती साक्षात सागरातून झाली आणि ते स्वर्गीय झाड बनले. याबरोबरच आणखीन एक कथा प्रचलित आहे, श्रीकृष्णाची. हे झाड स्वर्गात होते. द्वारकेमध्ये सत्यभामा, कृष्णाची एक पत्नी, यांनी पारिजातकाची फुले पाहिली आणि ती त्यांना खूप आवडली. ही फुले त्यांनी मागितल्यावर भगवान श्रीकृष्णांनी इंद्राकडून हे दिव्य झाड आणले आणि सत्यभामा यांच्या अंगणात लावले. मात्र रुक्मिणी म्हणजे कृष्णाची दुसरी पत्नी यांनाही त्या फुलांचा सुगंध आणि महत्त्व कळाले. त्यामुळे रुक्मिणीच्या अंगणात फुले पडतील अशा रीतीने कृष्णाने ते झाड लावले, अशी कथा प्रचलित आहे. यामुळेच पारिजातकाचे झाड हे स्वर्गीय वृक्ष मानले जाते. ते लावल्याने घरात शांतता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते आणि ते वास्तुदोष दूर करते. पारिजातक हे समुद्र मंथनातून बाहेर आलेले असल्याने ते थेट देवी लक्ष्मीच्या जवळचे मानले जाते. हे फूल साक्षात लक्ष्मी मातेस प्रिय आहे. यामुळेच प्राजक्ताच्या फुलांचा उपयोग लक्ष्मी पूजेसाठी केला जातो. प्राजक्ताचे वैशिष्ट्य असे आहे की हे फूल जमिनीवर गळून पडल्यावरही ते अत्यंत पवित्र मानले जाते. इतर फुले देवाला वाहण्यापूर्वी ती जमिनीवर पडलेली नसावी लागतात, पण प्राजक्ताचे फूल जमिनीवरून उचलून देवाला अर्पण करण्याची पद्धत आहे. लक्ष्मीला शुक्रवार हा वार विशेष प्रिय असतो. या दिवशी लक्ष्मी पूजेत प्राजक्ताची फुले अर्पण केल्यास अधिक शुभ फळ मिळते असे मानले जाते. तर मंडळी, तुमच्या दारात याचं झाड असेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुमच्या दारात प्राजक्ताचं झाड आहे का? तुम्हाला या फुलांचा सुगंध कसा वाटतो? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.